मी करंजीचं वरचं जे आवरण असतं ते भरपूर लेअरवालं आणि खुसखुशीत असं मी करंजीचं आवरण कसं करायचं ते मी सांगणार आहे। त्याच्यासाठी इथे बघा एक प्रमाण घ्यायचं आहे। कुठलीही वाटी घ्या किंवा मेजरमेंट घ्या। तर याच्याने मी 1 कप हे मैदा घेतलेला आहे। मैदा थोडासा दाबून घ्यायचा आहे। 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे। त्याच मेजरमेंटने मी घेतलेला आहे। पाव टीस्पून मी मीठ टाकत आहे। आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठाला मोहन घालण्यासाठी बघा मी हे साजूक तूप घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि हे घट्ट आहे। आता हे वितळवून हे जास्त होणार आहे। तर एका कपाला 1 टेबलस्पून पातळ तूप एवढं प्रमाण आहे। आता हे मी वितळवून घेणार आहे। तर या पिठाला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे। हे बघा मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं पण वितळून बघा 2 टेबलस्पून झालेलं आहे। आपण घट्ट तूप घेतलं होतं ना म्हणून त्याचे वितळलेलं आहे। आता हे बघा 2 चमचे मी भरून एवढं तूप टाकत आहे आणि चमच्याने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। करंज्याचं आवरण बनवताना याच्यामध्ये मोहन परफेक्ट घालणं गरजेचं आहे। हे बघा मी 2 चमचे तुपाचं मोहन घातलं होतं तर असा आपला गोळा तयार झाला पाहिजे आणि असं बोटाने दाबल्या दाबल्या फुटायला पाहिजे। एवढंच आपल्याला मोहन घालायचं आहे। याच्यापेक्षा जास्त मोहन घातलं तर करंज्या तळताना त्या तेलामध्ये फुटू शकतात। आता हे मी तूप सगळीकडून मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणेच थोडंसं भिजवायचं आहे। फक्त चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे। हे पीठ बघा मळून झालेलं आहे आणि बघा जास्त घट्ट पण नाही किंवा पातळ पण नाही आणि याच्यामध्ये रवा घातल्यामुळे थोडंसं खरखरीत आहे म्हणून हे अर्धा तास आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। आता याच्यावर एखादी प्लेट किंवा कपडा झाकून ठेवायचा आहे। करंजीचं सारण करण्यासाठी 1 चमचा मी पॅनमध्ये तूप टाकत आहे। तूप गरम झालं आहे आणि याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट थोडेसे तळून घेत आहे। थोडे पिस्ते टाकत आहे आणि ही बदामाची पावडर आहे। याच्यात मनुके सुद्धा टाकत आहे। पॅनमध्ये परत 1 चमचा मी तूप टाकत आहे आणि 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे तो याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। 2 वाट्या मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे। हे अगदी स्लो गॅसवर आपल्याला भाजायचं आहे। फक्त याचा कच्चेपणा घालवायचा आहे। जास्त आपण काळपट किंवा ब्राऊन करायचं नाहीये। खोबरं, रवा आणि ड्रायफ्रूट हे सगळं आता एकत्र करायचं आहे। हे सर्व गरम आहे। खोबरं आणि रव्याचं मिश्रण थंड झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर टाकत आहे। गरम असताना त्यात पिठी साखर टाकायची नाहीये। जर पिठी साखर गरम असतानाच टाकली तर हे आपलं सारण ओलसर होणार आणि साखरेला पाणी सुटणार। म्हणून नेहमी सारण करताना ही काळजी तुम्ही नक्की घ्या आणि हे सारण तुम्ही करून ठेवलं तर 1 महिनाभर टिकतं ते म्हणजे तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही करंज्या करू शकता। आणि हे सारण केल्यानंतर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि हे बाहेर जरी ठेवलं तरी खराब होणार नाही कारण आपण सगळे साहित्य सगळे भाजून घेतलेले आहेत। हे जे प्रमाण आहे 2 वाटी खोबरं, 1 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। या प्रमाणात तुम्ही सारण करून बघा। हे सारण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साठा बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण 2 चमचे जर तूप घेतलं असेल तर त्याच्या डबल आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तुम्ही 4 चमचे सुद्धा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता पण मी इथे 1 चमचा जो आहे तो मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे करंजी खुसखुशीत होते आणि कमी तेलकट होते म्हणून हे तांदळाचं पीठ वापरायचं आहे। आता हा साठा बघा मी मिक्सरमध्ये फेटून घेतलेला आहे। आता मी हा एका वाटीमध्ये काढत आहे। पीठ मळून आता अर्धा तास झालेला आहे। आता हाताने थोडंसं हे सारखं पीठ करून घ्यायचं आहे। हे पीठ घट्ट असल्यामुळे खरं हे पाट्यावर कुटून घ्यायचं असतं पण आता पाटा वरवंटा कुटण्यापेक्षा मी हे आता मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे आणि याचे जसे छोटे छोटे आता असे तुकडे करायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडेसे तुकडे टाकून मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे।
बघा हे मिक्सरमध्ये मी आता फिरवून घेतलेलं आहे आणि पीठ बघा एकदम स्मूथ झालेलं आहे आणि स्ट्रेचेबल पण झालेलं आहे बघा. आणि मिक्सरला जे तुपाचा आपण साठा केला होता ते सुद्धा बघा मिक्सर एकदम क्लीन झालेलं आहे. आता परत असंच मी दुसरं पण हे मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. हे पीठ बघा आता मी मिक्सरमध्ये चांगलं मळून घेतलेलं आहे आणि घट्टच पीठ आहे, पातळ पीठ नाही आहे. मी आता याचे गोळे करत आहे. या पिठाचे आता 5 गोळे तयार करून घेतले आहेत. आता एक गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे. जेवढा पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं आहे. याला सुकं पीठ लावायची सुद्धा गरज नाहीये. अशा प्रकारे सर्व आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा किती मी पातळ लाटलेली आहे. आता ही मी एका ताटामध्ये ठेवत आहे. आता ही जी पोळी आहे त्याला आपला जो साठा तयार केलेला आहे तो अगदी थोडासाच घ्यायचा आणि सगळीकडून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. साठा भरपूर लावायचा नाहीये, जेवढा तुम्हाला पातळ लावता येईल तेवढा लावून घ्यायचा आहे. जास्त साठा पण तुम्ही लावला तर तेलकट खूप होतील आपल्या करंज्या, म्हणून साठा जरा कमीच लावायचा आहे. मी बघा कशा पद्धतीने साठा लावून घेत आहे. आता याच्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे, त्याच्यावर सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. तशीच आता तिसरी पोळी पण ठेवायची आहे, साठा लावून घ्यायचा आहे. आता चौथी सुद्धा पोळी ठेवायची आहे. साठा अगदीच कमी लावायचा आहे, खूप साठा लावायचा नाहीये. सगळीकडून सारखा साठा लागला गेला पाहिजे. आता 5वी सुद्धा पोळी याच्यावर ठेवत आहे. साठा लावताना हे जरा थोडंसं दाबून दाबून करायचं आहे, कारण जर याच्यामध्ये जर पोकळपणा राहिला तर हे आपल्या करंज्या बरोबर होणार नाहीये. म्हणून थोडंसं प्रेस करत करतच साठा लावायचा आहे. आता याचा आपल्याला घट्टसा रोल तयार करून घ्यायचा आहे. घट्ट रोल एवढ्यासाठी करायचा आहे की ह्याच्यामध्ये पोकळ असं राहता कामा नये. हाताने बघा जरा एकसारखा करून घ्यायचा आहे. आपल्याला ज्या साईजमध्ये बनवायचं असेल त्याप्रमाणे आपण याचे तुकडे कापून घेणार आहे. हा जो शेवटचा जो आहे तो कापून घ्यायचा आहे. हे बघा हे बाजूला ठेवायचं आहे. इथे मी 1-1 इंचाचे असे कापून घेणार आहेत. अशा प्रकारे सर्व मी कापून घेत आहे. हे मी 1 इंचाचे बघा हे कापून घेतलेले आहेत आणि लेयर्स पण बघा आतमध्ये. त्याच्यातला एक गोळा घेऊन हे लेयर आहेत त्या लेयरच्या बाजूने थोडंसं असं तिरका हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे, हलक्या हाताने, आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. हे एकदम आपल्याला हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे आणि हे पण जास्त जाड नाही किंवा पातळ नाही, मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटायची आहे. तुपाचं मोहन टाकल्यामुळे ह्याला पिठाची गरज लागत नाहीये. अशा प्रकारे बघा मी लाटून घेतलेली आहे. हे बघा ह्या जे लेयर दिसतात ना ही आपल्याला वर ठेवायची आणि आतली बाजू प्लेन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर हाताने आपल्याला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं सारण तुम्ही भरू शकता, पण जास्त पण सारण भरायचं नाही, नाहीतर मग ती फुटण्याची शक्यता असते. आता ही दोन्ही बाजूने अशी फोल्ड करून याचं कडा जॉईन करून घ्यायचे आहेत. हे बघा तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने पण करू शकता. आता हे बोटाने आपल्याला सगळीकडून प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी आपली तेलामध्ये सुटणार नाही. ह्या फोर्कने मी अशी डिझाईन करून घेत आहे. तुमच्याकडे जर तो डिझाईनवाला चमचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता. अशा प्रकारे मी सर्व करंज्या करून घेणार आहे. सर्व करंज्या बघा मी अशा करून घेतलेल्या आहेत. करंजी तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाहीये, अगदी मीडियम गॅसवर आपल्याला करंजी तळायची आहे. आणि मी अगदी थोडासा तुकडा पिठाचा टाकून बघितलाय तर लगेच तरंगतोय वर, म्हणजे तेल गरम झालेलं आहे.
आता करंजी याच्यामध्ये तेलामध्ये सोडायची आहे। एका वेळेस 2 नाही तर 3च करंज्या तळून घ्यायच्या आहे। जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही जास्त पण टाकल्या तरी चालतील। करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला उलट पुलट करायचं नाहीये आणि झाऱ्याने तसं बघा तेल वरती वरती आपण असं टाकायचं आहे, जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे। आणि करंजीला बघा कशा लेयर सुटलेले दिसत आहेत। आता दुसरी बाजू सुद्धा पलटून घ्यायची आहे आणि थोडीशी फ्राय करायची आहे। करंज्या फ्राय झाल्या आहेत, आता मी ह्या काढून घेत आहे आणि अशा उभ्या ठेवायच्या आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सगळं पूर्ण निथळून जाईल। अशा प्रकारे सर्व करंज्या मी तळून घेत आहे। पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि मगच प्लेटमध्ये ठेवायचं आहे। आता मी हे एका भांड्यामध्ये ठेवत आहे। दुसऱ्या पण मी करंज्या अशाच प्रकारे तळून घेत आहे। करंज्या बघा किती लेअरवाल्या झालेल्या आहेत आणि बघा कमी तेलकट झालेले आहेत, जास्त तेलही नाही आहे। तुम्हाला मी एक तोडून दाखवते। हे बघा, आवाजावरून तुम्हाला कल्पना येत असेल, बघा किती खुसखुशीत झालेले आहेत आणि त्याला पदर पण बघा कसे सुटलेले आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करंज्या करून बघा। ती लेयर्स आलेले आहेत आणि बघा एकदम खुसखुशीत झालेले आहे। हे बघा लगेच चुरा होतोय। रवा आणि मैदा याचं मिश्रण घेतल्यामुळे या कुरकुरीत आणि क्रिस्पी खूप झालेले आहेत। बघा आता हे तुम्हाला तोडून दाखवते, बघा चुरा लगेच होतोय। अगदी खारीसारख्या झालेल्या आहेत। खारीसारख्या कुरकुरीत क्रिस्पी आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या करंज्या झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही करंज्या केल्या तर तुमच्या सुद्धा अशाच खुसखुशीत क्रिस्पी आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या होतील। आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला जाऊन तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळेल।